हॅलो, नमस्कार सर्वांना. रूपा जगताप रेसिपी अँड ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण यामध्ये पोपटी बनवणार आहोत. हे ॲक्च्युली कोकणी रेसिपी आहे, पारंपरिक कोकणी लोक बहुतेक बनवतात, पण आपण आज बनवणार आहोत. इथे हे वांग आहे, इथे एक वांग आहे, हे पण वांग आपण तोडायचं आहे. अशी आपण आता वांगे तोडले बघा. आपण घड बघा आलाय कसा छान. अगं 1 बाय 1 तोड ना बाळा. बघा शेतामध्ये आलेलो आहे. शेतामध्ये बघा या पावट्या शेंगा बघा सगळ्या भरलेल्या बघा, टारून आलेत. आपण आता ह्या तोडायच्या थैली. ह्या ओल्या शेंगा आहेत बघा, आणि या ओल्या शेंगा त्या तोडायच्याच आता थोड्याशा, आणि घरी गेल्यावरती बघा असे असे तोडून घ्यायचे पावट्या शेंगा. युट्यूब बघा असे तोड ना, खोड ना अशी बाळा. असे कसं खोडतेस? असे खोड नाही का? असे खोडून घे ना, तेच ते कसं एकदम. हो कुठे तुम्ही? हे बघा हा व्हिडिओ आजच दिसला. रेस्टिंग. टमाटर पण घ्यायचे आपण. टमाटे घेतले आपण 2. हे इकडं इथे आपण हे याला काय मांडवावर शेंगा आहेत या, त्या आपण थोड्या टाकायच्या त्यामध्ये. पावट्याच्या शेंगांचा आता मोस. आता आपण इकडे हे पावटे पण तोडायचे आहेत बघा. पावट्या शेंगा पण आहेत, पावट्या शेंगा पण अशा तोडायच्या आहेत. पांढऱ्या घेवड्या शेंगा आहेत त्या आपण त्या पण टाकायचं. आपण 4-5 घे फक्त, 4-5 घे फक्त. बस झाले बस. इथे आपण मसाला घेतलाय, आमचा घाटी मसाला आहे हा. थोडीशी हळद टाकायची त्यामध्ये घाटी मसाल्यामध्ये, आणि थोडीशी मीठ टाकायचं. थोडंसं मीठ टाकायचं, आणि आणि थोडंसं तेल टाकायचं त्यामध्ये. 1 चमचा तेल टाकायचं, आणि छान मिक्स करून घ्यायचं. आणि आपण इकडे आपण दुसऱ्या भाज्या घेतलेत, बटाटे घेतलेत, वांगी घेतलेत, आणि गाजर घेतले. त्यामध्ये आपण हे सर्व त्याला एकदम एकजीव करून लावायचं. हे वांगे अख्खी त्या वांग्यामध्ये थोडंसं भरायचा मसाला. पण आपण थोडासा मसाला टाकायचा आहे, आणि थोडासा त्याचं मीठ नमकीन असणार आहे. सर्व आपण व्यवस्थित लावून घ्यायचं. आणि आपण चिकनला पण झालं चटणी. ते आता आपण ते अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे बघा. अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण आधी त्याला अद्रक लसूण पेस्ट लावून ठेवलेली, आणि हळद मीठ लावून ठेवलेलं. आता त्यामध्ये आपण मिरची पावडर आणि थोडंसं तेल घेतलं आहे, ते आपण व्यवस्थित लावून त्याला मुरत ठेवायचं थोडा 15-20 मिनटं. आणि ज्वारीच्या ताटाचे ती पानं आहेत आपण ती पण धुवून घेतलेत, आणि केळीचं पानं आहे ते आपण इथे धुवून घेतलं स्वच्छ पाण्यामध्ये. आणि या दादांची हे शेत आहे, या दादांचं शेत आहे, त्याने आम्हाला झाड तोडून दिलं पान, केळीचं पान. धन्यवाद दादा. तुमचं काय नाव आहे? मला बोलले आत्याबाई बडी. त्यांची सून आहे मी. बघा हे मडक्यात पाणी होतं, आपण स्वच्छ मडकं धुवून घेतलेलं आहे. हे पाण्याचं मडकं आहे. आज आपण त्यामध्ये हे पोपटी बनवणार आहोत. हे आपण ज्वारी ताटं आणले, ज्वारी ताटं.
हॅलो त्या मडक्यामध्ये अशी गोल गोल टाकायची बघा. हे आंब्याचे पाणी टाकायचं बघा. स्वच्छ धुवून घेतलेली आंब्याची पानं आहेत ती. केळीचं पाणी टाकलं आपण त्याच्यामध्ये. हे आपण बनवलेलं ना हे सर्व त्याच्यामध्ये. चिकन पण टाकायचं यार. चिकन पण यात टाक ना. टाकते ना. आपण त्यात हे सर्व मसाला लावलेला भाजी आणि चिकन त्यामध्ये सर्व टाकायचं एक जीव करून. तिथेच करत होती आणि त्यावरती टाक. आणि आता आपण सर्व भरलं त्यामध्ये. आणि आता वरून हा त्याच्यावरती अजून एक केळीचं पान टाकायचं. आणि वरती तोंड द्यायचा. तोंड पासून पॅक बंद करायचं. पण हे बघा इकडे खाली खाली गवत आणि वरती काट्या वगैरे ठेवलेत आपण. आणि त्याच्यामध्ये हे मडकं ठेवले. आता आपण खालून त्याला चारी बाजूनी पेटवायचं काड्या. त्याच्या आतमध्ये मडकं ठेवलंय बघा. आणि पूर्ण मडक्यावरती सर्व जाळ केलाय पूर्ण खालपासून. बघा चारी बाजूने आपण जाळ लावला त्याला. बऱ्यापैकी भरपूर जाळ झालं त्याला. बाकीचं तिथं होतं तिथं. ती खास थंडीमध्ये बनवली जाते. ऍक्च्युली कोकणी रेसिपी आहे. कोकण स्पेशल आहे पोपटी. आपण आज ट्राय केली. बघूया कशी होते. आपला जाळ बंद झाला आता. आणि अजून त्यामध्ये हिंगुळ आहे. कोळसा बघा एकदम लाल भडक कोळसा आहे अजून. तर तो आपण जरा मडकं थंड झाल्यानंतर आपण तो काढून घ्यायचा साईडला. आपले आता थंड झाले सगळा हिंगुळ सगळा थंड झाले बघा. आणि आपण हे खोलल्या. वा कशी वाफ निघते बघा. आता आपण घरामध्ये जाऊन ते पराठीमध्ये ओतूया. चला बघा असं आपण त्यामधलं सर्व काढलेलं बघा. ओतून काढलेलं बघा. अवघड झालं सगळं. छान शिजलं चिकन आणि अंडे पण. मी तर वाटाणाच खाणार. वाटाणा फुटाणा शेंगदाणा. मस्त झालं. अशी बघा आपण आपली अशी बघा मस्त तयार झाले बघा. वांगी पण मस्त सुंदर भाजले. वांगी बघा मस्त छान वाफून निघालेत. बटाटे चिकन पण भाजलंय. आणि चिकन पण मस्त बघा. चिकन एकदम मस्त चिकन झाले बघा. बघा चिकन एकदम मस्त झाले. लसूण पण बटाटा आणि सगळे आपण लसूण वगैरे आखा टाकल्यामुळे त्यात सर्व फ्लेवर आहे ना आपल्या पोपटीला लागलेला बघा. अशी आपली पोपटी बघा तयार झाली. चला या सगळ्यांनी खायला. हे बघा चिकन. आता हे माझी मुलगी खाते बघा. छान झाले. आवडलं. हो खूप टेस्टी झालं. बघा ही अशी कोकणातली रेसिपी आहे ही. मी फक्त ट्राय केली आहे. तुम्हाला आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया एका नवीन रेसिपीचं. तोपर्यंत बाय. थँक्स फॉर वॉचिंग.